नमस्कार शेतकरी मित्रांनो, फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात कपाशी आणि सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रति हेक्टर 5,000 रुपयांचे अर्थसहाय्य केले जाणार आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांना यासाठी आधार संलग्न बँक खात्याची संमती द्यावी लागणार आहे। आतापर्यंत सोयाबीनच्या 48 तर कापसाच्या 46% शेतकऱ्यांनी आधार संमती दिली आहे। मित्रांनो, गेल्या वर्षी खरीप हंगामात सोयाबीन आणि कापसाच्या दरात प्रचंड घसरण झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते। अशा शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये मदत देण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केली होती। मित्रांनो, त्यानुसार किमान 1,000 रुपये तर 2 हेक्टरच्या मर्यादेत जास्तीत जास्त 10,000 रुपये याप्रमाणे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। त्यासंबंधीचा शासन निर्णयही जाहीर करण्यात आला होता। मित्रांनो, ही मदत देण्यासाठी राज्य सरकारकडून एकूण 4,194 कोटी रुपये 68 लाख रुपयांचा निधी लागणार आहे। यातील 1,548 कोटी 34 लाख रुपये कापूस तर 2,646 कोटी 34 लाख रुपये सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे। मित्रांनो, यासाठी ई पीक पाहणी ॲपवर नोंदणी करणे आवश्यक आहे। मित्रांनो, कृषी विभागाने यासाठी जिल्हानिहाय तसेच तालुकानिहाय याद्या तयार केल्या आहेत। ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांचा यात अंतर्भाव करण्यात आला आहे। त्यानुसार राज्यातील 58,72,214 सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे। मित्रांनो, 31,23,231 कपाशी उत्पादक या योजनेत लाभार्थी असतील, अशी माहिती राज्याचे कृषी संचालक विनय आवटे यांनी दिली आहे। मित्रांनो, ही मदत देताना ई पीक पाहणी ॲपवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे। तसेच या शेतकऱ्यांचे बँक खातेही आधार संलग्न असावे अशी अट घालण्यात आली आहे। मित्रांनो, जिल्हानिहाय शेतकऱ्यांच्या याद्या तयार असून आधार संलग्न करण्याचे काम सध्या सुरू आहे। त्यानुसार आतापर्यंत सोयाबीनच्या 28,08,890 अर्थात 48% शेतकऱ्यांनी आधार संमती दिली आहे, तर कपाशीच्या 14,33,061 अर्थात 46% शेतकऱ्यांनी आधार संमती दिली आहे। मित्रांनो, गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात कपाशी आणि सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रति हेक्टरी 5,000 रुपयांचे अर्थसहाय्य दिनांक 21 बुधवारपासून देण्यात येणार आहे। परळी जिल्हा बीड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या लाभाचे वाटप करण्यात येणार आहे। त्यासाठीच्या पोर्टलचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक विनय कुमार आवटे यांनी दिली आहे। तर मित्रांनो, हे होते सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारे 5,000 रुपयाबाबतचे एक अतिशय असे महत्त्वाचे अपडेट। तर मित्रांनो, आशा करतो ही माहिती तुमच्या नक्की उपयोगी पडेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा। आणि सर्वात महत्त्वाचे मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच शासनाच्या नवीन योजनेच्या माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि हो, बेल आयकॉनला ऑन करायला विसरू नका। भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसोबत। तोपर्यंत नमस्कार।